नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपती बाप्पा मोरया. तर आता 1 फेब्रुवारी म्हणजेच की वार आहे शनिवारी, या दिवशी आहे गणेश जयंती. तर मग गणेश जयंती असल्यामुळे आपल्या घरातील अडचणी, संकटे, विघ्न दूर होण्यासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मग आजच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी, संकटे, विघ्न दूर होते. जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजारपण बरं होण्यास मदत होते. त्यामुळे मग गणेश जयंती असल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा, ज्या पण काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाच्या पण काही सेवा करायच्या आहेत. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ आणि लोकप्रिय आणि आदरणीय देवतांपैकी एक देवता आहेत. आता ते ज्ञान, भाग्य व समृद्धीचे स्वामी आहेत. गणेशाची आराधना केल्यानंतर आता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये शुभ कार्याला सुरुवात होते, ज्यावेळेस आपण घरामध्ये वास्तुशांती असेल म्हणा, विवाह असेल किंवा कोणतंही नवीन कार्याला प्रारंभ करण्या अगोदर गणपती बाप्पाची सुरुवातीला पूजा केली जाते. त्यानंतरच मग इतर कार्याला सुरुवात केली जाते. आता गणपती बाप्पाला गणपती, विघ्नहर्ता, विनायका, एकदंत अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी गणपती बाप्पांची ओळख होते. तर आजच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशांचा जन्म झाला होता, म्हणून मग गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. तर मग बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्या मुलांसाठी आई दिवसभर उपवास करते आणि मुलांसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते, किंवा मोठी मुलं म्हणा किंवा पुरुष मंडळी म्हणा आजच्या दिवशी उपवास वगैरे करतात. गणपती बाप्पा विघ्न दूर करतात, विघ्नहर्ता आहेत, म्हणून मग आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी, संकटे, अडचणी दूर होण्यासाठी बरेच सेवा उपाय केले जातात. त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये पण काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील किंवा खास त्या व्यक्तीची प्रगती होत नसेल तर तर त्यासाठी पण आपल्याला काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आता एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे, पण भरपूर कष्ट करते, पण पाहिजे तसं त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, किंवा तुमच्या मुलाची खूप अभ्यास करतो पण अभ्यासामध्ये पण प्रगती होत नाही, किंवा नोकरीमध्ये पण यश मिळत नाही, किंवा नोकरीमध्ये पण प्रगती होत नाही, ही यासाठी कोणतीही गोष्ट असेल, घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही, यासाठी पण आपल्याला आजच्या दिवशी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आता दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. तर आता गणेश जयंतीचा काय मुहूर्त आहे, तर गणेश चतुर्थी शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:38 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच की रविवारी सकाळी 9:14 राहील. तर आता आजच्या दिवशी विधियुक्त पूजा केली जाते गणपती बाप्पाची, उपवास केला जातो, गणपती बाप्पाला गोडाधोडाचं नैवेद्य बनवलं जातं, आणि गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू मग बाप्पांना अर्पण केल्या जातात. तर आता ही जी जयंती आहे माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा मग माघ विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. तर मग फेब्रुवारी महिन्यातील ही जी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. तर मग या दिवशी गणपती बाप्पाचं व्रत केले जाते. यामध्ये काय होतं की आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. तर गणपती बाप्पा विघ्न दूर करतात, म्हणून मग आजच्या दिवशी उपवास केल्यानंतर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा मग पूर्ण होते. तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आता घरातील व्यक्ती स्नान करणार असेल तर त्या व्यक्तीसाठी खासा उपाय करायचा आहे. आता व्यक्ती आजारी असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, ती व्यक्ती आंघोळ करण्यासाठी जात असेल तर मग आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग कच्चं दूध टाकायचं आहे. आता हे काय करायचं आहे, हे सगळं एकत्र करून मग आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळं थोडंसंच टाकायचं आहे, जास्त न टाकता थोडंसं टाकून मग तुम्ही त्या व्यक्तीला आंघोळ करण्यासाठी देऊ शकता, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही असं पण करू शकता, थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 थेंब गंगाजल टाकून त्याचं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि मग ते अंगाला लावायचं आहे आणि मग त्यानंतर मग आंघोळ करायची आहे. आणि आंघोळ करत असताना काय म्हणायचं, मंत्र काय म्हणायचं आहे, गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलसमित सान्निध्य कुरु. आता हा मंत्र म्हटल्यामुळं काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचं पुण्य मिळतं. आता संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल किंवा गणेश जयंती असेल तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण घरी स्नान करू त्यावेळेस मग खास असा मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे आपल्याला
ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत, त्या पवित्र नद्या आहेत, त्या नद्यांच्या ठिकाणी स्नान केल्याचं मग पुण्य आपल्याला लाभतं. आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात प्रगती होत नाही किंवा सतत काय ना काय तोटे होत आहेत, तर खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. आता ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करणार असेल, तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग 2 थेंब मध पण त्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीच्या नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायात म्हणा प्रगती होण्यास मदत होते, किंवा विघ्न येत असतील, सतत अडचणी येत असतील, तर त्या अडचणी पण दूर होण्यास मदत होते. मग त्यावेळेस काय करायचं आहे, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही आंघोळ करत असताना पण हा मंत्र म्हणू शकता, किंवा मग आंघोळ करून झाल्यानंतर पण त्या व्यक्तीने हा मंत्र म्हणला तरी पण चालेल. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी मग तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलं पण असतील, तर त्यावेळेस पण त्या मुलांसाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे काय होईल की मुलांचे विघ्न येणार असतील, तर ते विघ्न टळण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय मग आवर्जून करायचा आहे गणेश जयंतीच्या दिवशी. कारण आपण कोणतीही सेवा, कोणतेही उपाय केलं, तर मग संकष्टी चतुर्थी असेल, गणेश जयंती असेल, एकादशी असेल, तर त्यावेळेस मग तो उपाय सेवा फलदायी ठरते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत, तर त्या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्या वस्तू अर्पण करत असताना काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पूजा वगैरे मांडणार आहे घरामध्ये, बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पण ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत, म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, किंवा तुम्ही मोदक बनवू शकता, ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि अर्पण करून झाल्यानंतर बाप्पांच्या कानामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणजे अगोदर सांगायचं आहे, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे. आणि तुमच्या मुलांची विघ्न दूर होण्यासाठी खास मुलांच्या हातामध्ये 21 दुर्वांची जुडी द्यायची आहे. आणि मग बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती कोणतेही संकटे येऊ देऊ नका, माझ्या मुलांची अभ्यासात प्रगती होऊ द्या, संकटे विघ्न दूर करा, अशी प्रार्थना करायची आहे. आणि मग मुलांना तुम्ही मग मंत्र म्हणायला सांगायचं आहे, किंवा गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गण गणपती नमः असा पण मंत्र म्हणायला सांगू शकता. आता मुलं जर लहान असतील, खूपच लहान असतील, तर त्यावेळेस मग आई पण आपल्या मुलांसाठी हा उपाय मग करू शकते. तर मग हा उपाय तुम्ही घरी केलात तरी पण चालेल, किंवा मग तुमच्या इथे जवळपास जरी मंदिर असेल, तर मंदिरामध्ये पण तुम्ही जाऊन हा उपाय करू शकता. ज्यामुळे काय होईल की मुलांचे विघ्न दूर होतील, मुलांच्या काही अडचणी असतील त्या पण अडचणी येणार नाहीत, विघ्न टळेल. तर मग बाप्पांना ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करणार असाल, त्यावेळेस पण मग मंदिरात पण ज्या बाप्पांना प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू घेऊन मग आवर्जून जायचं आहे. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी, अडचणी दूर होण्यासाठी, संकटे दूर होण्यासाठी आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तर हा उपाय मग गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.